लेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाल्याचं अदिती तटकरेंनी म्हटलंय। अभयसिंह राजे भोसले यांच्यावर शरद पवारांनी अन्याय केला। 1999 साली अभयसिंह राजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। अभयसिंह राजेंना बाहेर ठेवल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झाल्याचाही आरोप त्यांनी केला। विधिमंडळाच्या अधिवेशनावरनं जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे, तशा काही घोषणा झाल्या नाहीत। तशा काही घोषणा झाल्या, मात्र अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। मस्साजोग प्रकरण दाबू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी दिलाय। तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेने तपास हाती घेतला तर सरकारला लक्षात येईल असा इशाराही जरांगेंनी दिलाय। 28 तारखेला बीड शहरात सर्वपक्षीयांकडून निषेध मोर्चा निघणार आहे। मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा असेल। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असंही सुरेश धस म्हणाले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीत नाराज असलेल्या छगन भुजबळांच्या मतदारसंघात दौरा केला। या दौऱ्यामध्ये छगन भुजबळांच्या राजकीय विरोधकांनी कोकाटेंचं जोरदार स्वागत केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उद्या नागपूरमध्ये नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हा सत्कार पार पडेल। आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा सत्कार केला गेला। सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित केला गेला आणि या निमित्तानं शहरातनं भव्य मिरवणूकही निघाली। उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरेगावात गेलेत। दरेगावी जाताच एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली। आमच्यातल्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले गेलेत तर काहींना फ्लॅट मिळालेत, मात्र बंगला आणि फ्लॅट यावरनं आमच्यात वाद होणार नाहीत हे नक्की आहे असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। तर संजय शिरसाटांना बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट मिळालाय, मात्र फ्लॅट मिळाल्यामुळे आपण नाराज नाही अशी स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी दिली आहे। पदभार स्वीकारता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केली। एका वसतिगृहाला अचानक भेट देत वसतिगृहातली अवस्था पाहून संजय शिरसाट चांगले संतप्त झाले। उपायुक्त जयश्री सोनकवडे यांचा संजय शिरसाट यांनी चांगला समाचार घेतला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस स्थानकाला अचानक भेट दिली। कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया रेव पार्ट्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मंत्र्यांना त्यांची दालनं मिळाली, मात्र पूर्वीची कार्यालय अजूनही शिफ्ट करण्यात आलेली नाहीत। प्रताप सरनाईकांच्या कार्यालयामध्ये अजूनही कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे। लवकरात लवकर कार्यालय मिळावं अशी मागणी सरनाईकांनी केली आहे। खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावर सर्वांच्या नजर आहे। मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप दोघांनी दावा केलाय। शिवसेनेकडनं प्रताप सरनाईक तर भाजपकडनं शेलार आणि लोढा यांचं नाव चर्चेत आहे। मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी मरळी इथे आले। यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती पार पडली। राज्यामध्ये नवं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे। हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी आता नियुक्ती होते। जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं कळतंय। वाघूर प्रकल्पातनं तब्बल 3830 शेततळी तयार करणार असल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी घेतलाय। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अमित देशमुखांनी मोटरसायकल रॅली काढली। लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघाली। यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे। महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकली नाही, त्यामुळे सोयाबीनला 7,000चा भाव देणं शक्य होणार नाही असे यशोमती ठाकूर म्हणाल्या। जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बागेश्वर धाम महाराज यांच्या हनुमंत कथेचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यासह राज्यभरातनं 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजनांनी कथास्थळाची पाहणी केली।
राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मन्यारखेडा गावामध्ये एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली। यावेळी कार्यकर्त्यांनी डान्स करण्याचा आग्रह धरल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी बँडच्या तालावरती ठेका धरला। मनसे कामगार सेनेच्या वतीनं उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन छेडलं गेलं। महापालिका कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। रावेर तालुक्यातील बुरहानपूर अंकलेश्वरमध्ये भोकरी कर्जोद, वाघोड, खानापूर आणि चोरवडच्या विद्यार्थ्यांना एसटी बसचा थांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या नेतृत्वात बस अडवून रास्ता रोको आंदोलन पार पडलं। कोपरीमध्ये झोपडपट्टीच्या विरोधात आंदोलन सुरू असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यांचा ताफा थांबवला। ताफा थांबवत त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। ऊसाला कमीत कमी 3,000 रुपयांचा दर मिळावा अशा शेतकरी संघटनेचा आग्रह आहे। 300 रुपयांचा दर न मिळाल्यास संबंधित कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली आहे। राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चा काढला। त्यासोबत अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केली। नंदुरबार शहरामध्ये खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं। पुण्यामध्ये काँग्रेसकडनं अमित शहांच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन केलं गेलं। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन छेडलं। नवी मुंबईमध्ये वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून चॉकलेट दिलं जात आहे। नाताळच्या पार्श्वभूमीवर सांता क्लॉजनं नियम पाळणाऱ्या वाहन चालकांना चॉकलेट आणि फूल देत सन्मानित केलं। छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस कमिटीनं मोर्चा काढत शहांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं केली। रायगडच्या महाडमध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढलेला। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। डॉक्टर बाबासाहेबांबद्दलच्या शहांच्या वक्तव्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झालाय। पाचोरा येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक सेवा संघाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी जागो ग्राहक जागो अशा घोषणाही दिल्या गेल्या। सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध बंद आंदोलन छेडण्यात आलं। सातारा तालुक्यातील नागाठाणे भागात शेतकऱ्यांकडून रस्त्यावरती दूध ओतून देत या आंदोलनाची सुरुवात झाली। त्याचबरोबर काही दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून दूध ओतून देण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेत। गेल्या महिन्यात ज्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 5,000 रुपयांचा भाव मिळत होता, आज त्याच कांद्याला 1,200 ते 1,400 रुपयांचा भाव मिळतोय। एका महिन्यात क्विंटल मागे तब्बल 3,500 रुपयांची घसरण झाली आहे, ज्यामुळे शेतकरी अर्थातच चिंतेत आहेत। नागपूरच्या संत्र्यांच्या दरात मोठी घट झाली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये संत्र्याचे दर प्रति टन 8 ते 10 हजारांनी गडगडले। सध्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याला 20 ते 25,000 रुपये प्रति टनाचा दर मिळतोय। केंद्र शासनानं यावर्षी तुरीला 7,550 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केलाय। सरकारच्या हमीभावाला बगल देत शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडून बेभाव दरानं खरेदी केला जातोय। त्यातच आर्द्रतेच्या नावाखाली मालाची मनमानी पद्धतीनं खरेदी करून आर्थिक लूट होतीये। सध्या कापूस वेचणीच्या कामाला गती आली आहे। हवामान खात्यानं पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मात्र दुसरीकडे शेतमजुरांच्या अभावी कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत। अमरावती इथल्या संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरात कामगारांवरती बिबट्यानं हल्ला केला। बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात कामगार किरकोळ जखमी झालाय। वन खात्याकडनं बिबट्याला रेस्क्यू करत ताब्यात घेण्यात आलं। अमरावती विद्यापीठात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात चक्क दूध पिणारा कोंबडा आढळलाय। राजा असं या कोंबड्याचं नाव असून वनराज क्रॉस जातीच्या कोंबड्याला पैलवानासारखा खुराक दिला जातो। सारंगखेड्यातल्या घोडे बाजारानं अवघ्या 10 दिवसात 3 कोटींचा टप्पा पार केलाय। या बाजारात आतापर्यंत 2,210 घोड्यांची खरेदी विक्री झाली आहे। यामध्ये 657 घोड्यांची विक्री करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर इथे डांगी जनावरांच्या स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी या जनावरांची खरेदी विक्री केली जाते। या यात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला। केंट आंब्यांचं वाशीतल्या घाऊक बाजारपेठेत आगमन झालंय। या आंब्याला किलोला
600 ते 700 रुपयांचा दर मिळतोय. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. अंमली पदार्थांसह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. उल्हासनगर शहरामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिक असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. आशेडेपाडा भागातनं यास्मिन अख्तर नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं गेलंय. संबंधित महिला एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होती अशी माहिती तपासातनं मिळतेय. जालन्यात एका महिलेकडनं जालना महानगरपालिकेकडनं सलग दुसऱ्या दिवशी प्लास्टिक जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली. बंदी असलेलं 680 किलो सिंगल यूज प्लास्टिक यावेळी जप्त करण्यात आलं. अंबरनाथ महानगरपालिकेकडनं वाहतूक विभागातील वॉर्डनची सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून पोलिसांचे हाल होत आहेत. स्थगित केलेली सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी नागरिकांची आहे.